थोड्या हिरव्या मिरच्या आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंग टाकायची याच्यात, त्याच्यामुळे खूप छान स्वाद येतो त्याला. त्याच्यात आता मी भाज्या टाकतोय. आणि हा मसाला, चव एकदम मस्त येणार आहे याची. थोडं याच्यात पाणी टाकूया का? मसाला वाया जायला नको ना. याच्यात आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे. रंग मस्त आलेला आहे, चव पण याची भारी लागते. याच्यात टाकतोय मीठ. याला आता एक 10 मिनिटं त्याला उकळू देऊया आपण. आणि इथे हा पॅन आपण तापत ठेवलेला आहे. वा, रंग पण त्याचा थोडासा असा पिवळट त्याला रंग आलेला आहे, दिसायलाही छान दिसतं. थोडंसं तेल टाकतोय. याच्यात मी तेल टाकलेलं आहे थोडंसं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप वापरा. बस. वा, कलरही मस्त आलेला आहे आणि टेस्ट पण याची भारी असणार आहे. याला फक्त आता मी थोडं शिजवून घेतो 1-5 मिनिटं आणि हे सेट डोसे त्याच्याबरोबर सर्व करतो. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. कर्नाटकी व्हेज सागू आणि सेट डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: डोशाचं पीठ, किसलेलं ओलं खोबरं, वाफवलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, वाफवलेले मटार, बटाटा, पाण्यात भिजवलेली खसखस, धणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, वाफवलेली फरसबी, वेलदोडे, काजूचे तुकडे, हिंग, डाळ, लसूण पाकळ्या, साखर, लवंगा, मोहरी, जिरं, दालचिनी, कढीपत्ता, चिरलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद आणि मीठ. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरलेला कांदा घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा जिरे, 2 ते 3 चमचे डाळ, 2 ते 3 लवंगा, 2 ते 3 वेलची, दालचिनी, खसखस, काजूचे तुकडे, अर्धा चमचा चिरलेलं आलं, 4 ते 5 लसूण पाकळ्या, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पाणी घालून त्याचं वाटण करून घ्यावं. त्यानंतर वाटणामध्ये किसलेलं ओलं खोबरं घालून पुन्हा वाटण करून घ्यावं. डोशाच्या तयार पिठामध्ये हळद आणि साखर घालावी. एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हिंग, वाफवलेली फरसबी, गाजर, बटाटा, मटार, तयार वाटण आणि पाणी घालून नीट मिसळून घ्यावं. त्यानंतर मीठ घालून सर्व मिश्रणाला एक उकळी येऊ द्यावी. एका बाजूला पॅन मध्ये छोटे डोसे घालून तेलावर खरपूस भाजून घ्यावेत. तयार व्हेज सागू सेट डोशा बरोबर सर्व करावं. पूर्वी मला हे सांग की आपले हे नॉर्मल जो आपला ब्रेड येतो, हो, त्याचे फक्त कडा काढून घेतले, कडा काढून त्याला लाटणीने चेपून घेतले. हां, चेपून घेतले. ओके, म्हणजे हे चेपून घेतलेलं आहे. हो. ओके, आता पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? अवाकोडोचा आपण पहिलं डीप तयार करून घेऊया. हे मेक्सिकन डीप आहे आणि त्याच्यामध्ये अवाकोडो हे खूप हेल्दी आहे, तर ते मुलांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी खूप उत्तम बाउल लागेल ना. बरं, हे फळ आपल्याला मिळतं का इथे? हो हो, आता इझिली अवेलेबल आहे मार्केटमध्ये. अवाकोडो. अवाकोडो. हां. ओके, आता हे काय करणार आहे? आता मी ह्याच्यातले हा पल्प काढून घेते. बऱ्यापैकी हेल्दी असतं का सगळं? हो हो, हे हार्ट पेशंटसाठी अवाकोडो सर्वात उत्तम आहे. आणि आजकाल तर हेल्दी फूड खाण्याकडे सगळ्यांचा कल असतो. हे मिश्रण घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया. कांदा. हां, कांदा, मीठ चवीनुसार, मीठ, साखर थोडी चवीनुसार, ब्लॅक पेपर आणि हे ॲलापिनो म्हणून मिरच्या येतात. आता काय? थोडी लसूण पेस्ट लागेल त्याच्यात घालायला आपल्याला. लिंबू पीस करून घ्यायचा त्याच्यामध्ये. आता हे मिश्रण एकत्र करून मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं. ओके, आता हे आपल्याला मिक्सरमधून आपण आज बनवतोय आणि एक वेगळं फळही मला आज बघायला मिळालेलं आहे.
मी बऱ्याच वर्षात हे बघितलेलंच नव्हतं. ओके, तर मगाशी शब्द दिल्याप्रमाणे मिक्सरमधून सगळं काढून झालेलं आहे आणि आता तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपण याच्यात टोमॅटो टोमॅटो घालायचं. आणि थोडंसं ऑलिव्ह ऑइल पण घालूया. बरं, बस आणि टोमॅटो घालून. हा शिजलेला टोमॅटो. हा शिजलेला, शिजून त्याची साल काढून फक्त आतला गर आहे. आतला गर आहे. बरं, आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हा आपला ब्रेडला लावायचा डीप तयार आहे. ओके ओके. आता हे आपलं 2 भाग झालेले आहेत. आता आपल्याला तिथे काय करायचं आहे? हां, आता आपल्याला पॅनमध्ये 1 चमचा बटर आणि 1 चमचा ऑइल. आता आपण याच्यामध्ये मोहरी घालूया. अर्धा पाव चमचा मोहरी घालायची. गाजर, काकडी. गाजर कच्चे किसून घेतलेले आहेत आणि काकडीही किसून घेतलेली आहे. आणि हे आपल्याला जास्त कुक नाही करायचं आहे, थोडं क्रंचीनेस त्याचा तसाच मेंटेन ठेवायचा आहे, म्हणजे खाताना तो छान लागतो. आता काय थोडंसं आपण ह्याच्यात मीठ आणि मिरपूड घालूया. चवीनुसार ह्याच्यात मीठ घालायचं आणि मिरपूड घालायची. त्याच्यात साखर नाही घालायची ना? साखर नाही घालायची, कारण गाजराला स्वतःचा गोडवा असतो, काकडी तशी आपली गोडूसच असते, तर साखरेची आवश्यकता नाही. गॅस बंद करा. गॅस बंद करायचा. आपण कडा कापून घेतलेले आहेत कडा आणि कापून roll घेतलेले करून आहेत. हां, घेतलेले. रोल करून घेतलेले. आता याला आपण बटर लावून घेऊया. आणि हे आपण ही पेस्ट आहे बनवलेली गुकामोलीची, ती त्याच्यावरती. सही. त्यानंतर हे एक ब्रेडचा स्लाइस घ्यायचा, तो त्याच्यावरती घालायचा आणि मग त्याला परत थोडंसं बटर लावून घ्यायचं आणि चीजचा स्लाइस काढून त्याच्यावरती घालायचं. हे खूप छान लागत असणार. हो, खूप टेस्टी लागतं. त्याच्यावर थोडेसे चिली फ्लेक्स अच्छा, घालूया. इथे घालायचे का? हे तुम्हाला तिखट किती आवडतं हां, त्याच्यात आपल्या बोलायचं. चवीनुसार. आता त्यावर हे मिश्रण घालायचं. हे आधी थंड करून घ्यावं लागेल आपल्याला थोडं. आणि कोथिंबीर थोडीशी. आणि त्यानंतर आपण ह्याचा रोल करायचा. बरं. पण पाण्याचा हात वगैरे लावायचा नाही, लावायची गरज नाही, कारण आपण ते लाटून घेतलंय ना, त्यामुळे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये फील होतं. आता ह्याच्यानंतर आपल्याला आता ते कट करून घ्यायचं. बरं. थोडीशी कोथिंबीर सजावटीसाठी. सरस. रेडी टू इट. हां, रेडी टू इट. चला लिहून घ्या साहित्य आणि कृती. गुकोमोली हेल्दी डिलाईटसाठी लागणारं साहित्य: ब्रेडचे स्लाइस, चीज, कांदा, अव्हाकडो, ऑलिव्ह ऑइल, गाजर, बटर, काकडीचा किस, कोथिंबीर, लिंबू, टोमॅटो, लसूण पेस्ट, साखर, मोहरी, काळी मिरी पूड, अलापिनो, चिली फ्लेक्स आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये अवाकाडोचा गर काढून त्यामध्ये कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, मीठ, साखर, काळी मिरी पूड, अलापिनो, लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. तयार मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. मिक्सरमध्ये वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढावं. नंतर त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल आणि शिजवलेला टोमॅटो घालून त्याचा डीप तयार करून घ्यावा. एका फ्राईंग पॅन मध्ये 1 चमचा बटर, 1 चमचा ऑलिव्ह ऑइल आणि पाव ते अर्धा चमचा मोहरी घालून फोडणी करून घ्यावी. नंतर त्यामध्ये गाजर, काकडीचा किस, मीठ आणि काळी मिरी पूड घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. ब्रेडच्या लाटलेल्या स्लाइसला प्रथम बटर लावून नंतर त्याला टोमॅटोचा डीप लावून त्यावर दुसरा ब्रेडचा स्लाइस ठेवून त्याला वरून बटर लावावं. ब्रेडवर चीज, चिली फ्लेक्स, गाजर आणि काकडीचं थंड मिश्रण आणि कोथिंबीर घालून ब्रेडचा रोल करून घ्यावा. तयार ब्रेडचा रोल मधोमध कापून प्लेटमध्ये ठेवून कोथिंबीरीने सजावट करून डिश सर्व्ह करावी. पदार्थ करणार आहोत. बनाना आणि पीनट बटर सँडविच. दुसरा पदार्थ करणार आहे. ह्याचं नाव आहे अप्पे केक.